आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। पोलीस भरती कधी येणार आहे, पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढून भेटणार आहे का? तर मित्रांनो, संपूर्ण जे अपडेट आहे, सविस्तर अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 23,000 जी तुमची 23,000 पदांची भरती आहे तर ती डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे। मित्रांनो बघा, जाहिरात कधी येणार आहे, फॉर्म कधी भरणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार। तुमचा मुद्दा जो पूर्ण क्लिअर या व्हिडिओमध्ये मी करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघा, या व्हिडिओमध्ये मी आता माहिती देणार आहे। तर बघा मित्रांनो, फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 23,000 पदांची तुमची जी जाहिरात आहे ती येणार आहे आणि लवकरात लवकर भरती प्रक्रिया पण सुरू होणार आहे, अशी त्यांनी विधानसभेमध्ये माहिती दिलेली होती। तर बघा मित्रांनो, आता 23,000 प्लस पदे कशी येणार आहेत, तर बघा आता तुमचे डिसेंबर महिन्याच्या अगोदर तुमची जाहिरात येईल। मित्रांनो नक्की येणार आहे जाहिरात, ठीक आहे। तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा, फक्त जाहिरात नक्की येणार आहे। तुमची तयारी कितपत आहे ते तपासा। आणि बघा, वयोमर्यादा संदर्भात बघा, 2 वर्ष वयोमर्यादा पण तुम्हाला वाढून भेटणार आहे। पण आता नवीन जी आर काय येतो काय नाही त्यामध्ये आपल्याला समजणार आहे मित्रांनो। तसेच मित्रांनो बघा, नवीन पोलीस भरती प्रशिक्षणासाठी बघा 8,000 आपल्याकडे, म्हणजे आपली जी पोलीस भरती आहे त्याच्यात प्रशिक्षणार्थी 8,000 जे पोलीस प्रशिक्षण आहे ते केंद्र आहेत। त्यामुळे मनुष्यबळावर पडणारा ताण, पोलिसावर पडणारा ताण, त्या अनुषंगाने तुमची पोलीस भरती आहे ती लवकरात लवकर निघणार आहे। आणि तुमची पोलीस भरतीची जी नवीन, म्हणजे आता बघा, जे विद्यार्थी आता 2023-21च्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं आहे त्यांची प्रोसेस आता 1-2 महिने चालणार आहे मित्रांनो। जी निवड प्रक्रिया आहे, वेटिंग लिस्टवाल्यांना बोलवणार आहे, जे सर्व उमेदवार आहे त्यांना पण बोलवणार आहेत, ज्यांचे सिलेक्शन झालं आहे, काहींचे सिलेक्शन नाही झालेलं आहे। तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे। आणि काही विद्यार्थ्यांना आता असं वाटतं आहे की पोलीस भरती येणार आहे का नाही येणार आहे, आता इलेक्शन लागून जाईल, असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल। बघा मित्रांनो, पोलीस भरती तुमची 100% येणार आहे, म्हणजे येणार आहे, ठीक आहे। तर भरतीची चिंता काही करू नका, तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा। जेवढी मेहनत घ्याल तेवढं तुम्ही तिथं मार्क्स चांगले पडणार मित्रांनो। ग्राउंडमध्ये कमीत कमी तुम्हाला मित्रांनो 40+ मार्क्स पाहिजे मित्रांनो। 42, 48, 42 ते 44 कमीत कमी पाहिजे, तेव्हा तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय होऊ शकता। तर मित्रांनो, आताची सर्वात मोठी न्यूज मी तुम्हाला सांगितलेली आहे। जर मित्रांनो याच्यात तुम्हाला काही समजलं असेल नसेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।